people think like sex is a bad thing, but like, you know, आपण त्याच्यामुळेच इथे आहोत. So like people just don't understand that. तू मुलीला कसं विचारणार की तुम्ही फिजिकल एकत्र आलात का तुझ्या मित्राबरोबर, कुठल्या मित्राबरोबर तू फिजिकली अट्रॅक्टेड झालेली आहेस, हा प्रश्न आई वडील मुलीला किंवा मुलाला नाही विचारू शकत. मुलांना पालकांबद्दल काही डिस्कस करायला भीती नाही राहिली पाहिजे. दॅट इज द फर्स्ट स्टेप फॉर सेक्स एज्युकेशन आय वुड से. काही ऐकत नाही. आधीपासून जे आपले मोठे आहेत त्यांनी आपल्याला कधी असं असतं ना डायरेक्टली कधी सांगितलं नाही. जेव्हा टाईम येईल ते मोठे होतील त्यांना कळेल आपोआप. त्यांनी असा विचार करून कधी आम्हाला सांगितलंच नाही किंवा आपल्याला सांगितलंच नाही की या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पुढे जाऊन. मुलांना आधी शिकवलं पाहिजे की हाऊ टू ट्रीट अ लेडी. कारण मुलं काही वेळेला घरातच बघतात की वडील आईला कसं ट्रीट करतात किंवा बहिणीला स्वतःच्या कसं ट्रीट करतात. सो दिस एज्युकेशन शुड स्टार्ट फ्रॉम द होम इटसेल्फ. पॉर्न बॅन केलं तरी कुठून तरी काहीतरी डार्क वेबमधून कुठून तरी काहीतरी येणारच नाही आणि मग त्याच्यासाठी क्रेविंग जास्त राहणार. जी गोष्ट बॅन होते ना ती जास्त सर्च केली जाते. तुला कधी पकडलं गेलंय का पॉर्न बघताना? नाही नाही मी बरोबर जंगलात जाऊन वाचायचं, घरी कधी वाचलं नाही. तुझा काही फनी किस्सा आहे का असं? नाही फनी किस्सा असं नाही. मी सांगतो ना. ओके सांग. मी सांगतो ना. नमस्कार मंडळी, राम राम. मी चिन्मय तुमचं स्वागत करतो क्रिएटिव्ह क्रांतीच्या एका नवीन फ्रेश एपिसोडमध्ये. आणि आजचा आपला विषय आहे सेक्स एज्युकेशन. मी हा विषय विस्पर करून का बोललो? कारण की आजही भारतात विस्पर हे पेपरमध्ये गुंडाळून दिलं जातं. कॉन्डमला छत्री, टोपी, हेल्मेट अशा वेगवेगळ्या शब्दाने संबोधलं जातं. 1.5 बिलियनची पॉप्युलेशन असून पण अजूनही आपल्या देशात सेक्स हा टॉपिक एक टॅबू मानला जातो. तर या टॅबू विषयाला नाजूकपणे आज हाताळूया. आणि आजच्या डिजिटल युगात सेक्स एज्युकेशनबद्दल अवेअरनेस असणं याची किती जास्त गरज आहे हे आपण जाणून घेऊया. चला तर मग या विषयावर आजची चर्चा आपण सुरू करूया. इंडियात सेक्स एज्युकेशनबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. तर तुमचं त्याच्यावर काय ओपिनियन आहे? मुलांना ॲक्च्युली शाळेतच शिकवलं पाहिजे. घरी पण पालकांनी मुलांबरोबर ओपनली चर्चा झाली पाहिजे या विषयाबद्दल. बिकॉज होम आय फील इज द फर्स्ट प्लेस वेअर किड्स कॅन टॉक फ्रीली. पेरेंट्स कॅन टेल देम, एज्युकेट देम व्हेरी ओपनली. तिथेच त्यांचं शंकांचं निरसन होणं फार गरजेचं आहे. म्हणजे ते चुकीच्या ठिकाणी कुठे जाऊन त्याचा उत्तर शोधायला जाणार नाहीत. त्याच्यामुळे आय फील बिफोर स्कूल इट इज पेरेंट्स हु शुड एजुकेट देम. टैबू से ज़्यादा लोगों को एक रिस्पेक्ट नहीं है उसको. बस ही सुरुवात घरापासूनच व्हायला हवी असं मला वाटतं. स्पेशली आई किंवा वडील, म्हणजे डिपेंड ऑन द सेक्स ऑफ द चाइल्ड. आणि गरज एवढ्या करताय की नको त्या गोष्टी नको त्या वयात मुलांना उपलब्ध झाल्यामुळे जो प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे त्याच्याकरता हे गरजेचं आहे. मेन चीज़ तो लोगों को एक रिस्पेक्ट रखना चाहिए. सेक्स हो या वुमन की तरफ हो या मेल की तरफ भी हो. आधीपासून जे आपले मोठे आहेत त्यांनी आपल्याला कधी असं असतं ना डायरेक्टली कधी सांगितलं नाही. जेव्हा टाईम येईल ते मोठे होतील त्यांना कळेल आपोआप. त्यांनी असा विचार करून कधी आम्हाला सांगितलंच नाही किंवा आपल्याला सांगितलंच नाही की या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पुढे जाऊन. सबको एक रिस्पेक्ट वो जो अब अंदर से आएगा तो सबका बराबर होगा. वो त्याची जबाबदारी पालकांची आहे, तेवढीच शिक्षकांची सुद्धा आहे. जे आपल्याला शाळांमध्ये जे असतात ना क्लास, त्याच्यात पण सांगितलं पाहिजे. हा एक There are some things की टीचर्स एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला सांगू नाही शकत. आणि पेरेंट्स पण लाईक बिकॉज खूप लोकांचं सायन्समध्ये बॅकग्राऊंड नसल्यामुळे दे कॅनॉट लाईक गिव्ह यू अ डिटेल्ड लाईक एक्सप्लेनेशन. सो आय फील लाईक दोघांकडनं सच अन एज्युकेशन इज रिक्वायर्ड फॉर बोथ जेंडर्स. म्हणजे शाळेत तुम्ही सुरू करा ना, जसं योगा सुरू करतात तसं त्या खाली टीचर आहे त्यांचं सुपरविजन करा. सगळं ते व्यवस्थित सांगा ना त्यांना. तर सायन्स आता एवढं डेव्हलप झालेलं आहे. यांचं कसं झालं, हे काय म्हणतात की आपोआपच शिकणार. हो, ही गोष्ट आपोआप शिकण्याची नाही आहे. जरी म्हटलं ना पण ते म्हणणं आम्हाला ना मुलं नाही झाले याचा अर्थ त्याला शिक्षण मिळत नाही. मुद्दा म्हणत कसं शास्त्रीय कारण सगळं व्यवस्थित जर समजून सांगितलं तर पुढल्याच्या अत्याचार खूप कमी होऊ शकतात. पॅरेंट्सची ड्युटी आहे ही का शिक्षकांची एज्युकेशन सिस्टमची? फर्स्ट तरी रेस्पेक्ट आहे. भाई माझा पोरगा आहे पण फर्स्ट स्टँडर्डमध्ये. पण मेन चीज़ है कि उस सबको भी रेस्पेक्ट सिखाना सबसे बड़ी इम्पोर्टेंट है. देन सेक्स एजुकेशन. लाइक सेक्स एजुकेशन लाइक कॉलेज में स्कूल में नहीं पढ़ाते कहीं पर भी, और पेरेंट्स लोग वो भी नहीं पढ़ाते. सो एक नॉर्मल इंसान क्या करेगा, ऑनलाइन देखेगा. जहाँ पर भी ऑनलाइन मिल रहा है उनको इन्फो रिसर्च करेंगे. वहाँ से उनको गलत इन्फो मिले सही इन्फो मिले वो डिपेंड करता है वो क्या सर्च कर रहे हैं. तुला कोणत्या वयात कळलेलं की काय सेक्स असतो, सेक्स एज्युकेशन काय तुला कोणत्या वयात कळलेलं? तीच नॉर्मल वयात. नॉर्मल वय म्हणजे किती?
15. Okay. तुम्हाला कधी सेक्स एज्युकेशन बद्दल अवेअरनेस आलेल कोणत्या एजमध्ये? प्रॉब्लेम वेन वी वर लाईक 12 or 13 आमच्या स्कूलने एक सेमिनार होल्ड केलं. इट वॉज ऑनलाईन बिकॉज कोविड होतं तेव्हा. सो लाईक अँड टीचरने लाईक इट वॉज सेपरेट फॉर गर्ल्स अँड बॉईज ऑब्वियसली बट लाईक सगळं एक्सप्लेन केलं अँड लाईक पिरियड्सबद्दल सांगितलं अँड ऑल दॅट. सो अँड दे टोल्ड दिस टू इवन द गाईज. सो लाईक आता माझ्या मुलीला पिरियड झाले तर शी हॅड सम बॉडी चेंजेस इन हर. तर वेन शी वॉज अंडरगोईंग दोज चेंजेस मी माझ्या मुलाला सांगत होते की आता दीदी चेंज करते क्लोज सो यू शुड नॉट वेट देर, यू शुड गो आउट. असं थोडं मुलांना एज्युकेट केलं की त्यांना पण दे ऑल्सो डेव्हलप रिस्पेक्ट टुवर्ड्स द ऑपोजिट सेक्स. त्यांना पण समजतं की त्यांना स्पेस दिला पाहिजे म्हणून. मुलांना आधी शिकवलं पाहिजे की हाऊ टू ट्रीट अ लेडी. तुम्हाला टच कळला पाहिजे दुसऱ्याचा, गुड टच बॅड टच. गुड टच बॅड टच. अँड अलॉंग विथ दॅट यू शुड एज्युकेट युअर चाइल्ड अबाउट दिस ऑल्सो. ते आत्ता मला आत्ता क्लिअरली बोलते आत्ता किती आम्ही 1900 सगळे तेव्हा मला ते क्लिअरली बोलतं की अशा गोष्टी तू स्वतःवर कंट्रोल ठेव किंवा समोरचा जो कोणी असेल त्याला तू सांगत जा की अशा सगळ्या गोष्टी आत्ता बरोबर नाहीत, पुढे जाऊन तुला करायचंच आहे सगळं. आत्ता मला माझा पप्पा सांगतात. एक्झॅक्टली. आणि हेच गरजेचं आहे की हा जो आपला आजचा विषयच त्यासाठी आहे की ना आपण कुठेतरी या गोष्टींना लाजतो, त्याच्यामुळे आपण चुकीच्या मार्गाला पण जातो. आपण पाहून बघतो आणि आपण त्यातनं काही वेगवेगळं चुकीचं शिकतो. सुरुवातीपासूनच महाभारतच्या अगोदरपासून हे आपल्यावर एक लादलेलं आहे की शिक्षण हे आपलं लैंगिक शिक्षण म्हणजे अरे काय हे मनातली भीती किंवा ते लाज वगैरे काढून टाकली पाहिजे. आणि आताच्या काळात तर अत्यंत गरज आहे. आता आपण कुठल्या युगात चालतो असं कॉम्प्युटर युगाच्या आणखी आता AI वगैरे सगळं करत चाललो आहे, पण गरज आहे एकदम शिक्षण महत्त्वाचं आहे. लाइक जो सबसे पॉसिबल है, लाइक पेरेंट्स लोगों को बताना चाहिए कि अपने चिल्ड्रंस को लाइक एटलीस्ट थोड़ा ब्रीफ आइडिया दो कि हाँ ये सब होता है, आगे जाके लाइक होगा, काम में आएगा. लाइक कुछ भी आइडिया नहीं मिलता. लाइक इन एन इंडियन हाउस होल्ड, कॉमन इंडियन हाउस होल्ड में कुछ भी नहीं मिलता इन्फो. तो लाइक मेन चीज़ है पेरेंट्स को करो. लाइक और तो लाइक अगर नहीं मिलेगा तो ढूंढ ही लेंगे. ऑनलाइन है, लाइक फ्री इंटरनेट मिल रहा है सबको, तो ऑब्वियसली ढूंढ ही लेंगे. तो मेन आई थिंक इज पेरेंट्स इन्वॉल्वमेंट इज मस्ट. मुलांना पालकांबद्दल काही डिस्कस करायला भीती नाही राहिली पाहिजे. दॅट इज द फर्स्ट स्टेप फॉर सेक्स एज्युकेशन आय वुड से. फ्रेंडशिप, त्यांचं लव्ह अफेअर त्यापर्यंत आपण मर्यादित असू शकतो, पण त्यापुढे आपण नाही विचारतो. तू मुलीला कसं विचारणार की तुम्ही फिजिकल एकत्र आलात का तुझ्या मित्राबरोबर, कुठल्या मित्राबरोबर तू फिजिकली अट्रॅक्टेड झालेली आहेस? हा प्रश्न आई वडील मुलीला किंवा मुलाला नाही विचारू शकत. अजून तितका ओपन नाही आहे माइंडेड आपण तरी नाही आहे. आता मैत्रिणी बोलत असाव्यात, पण आई वडील हा प्रश्न विचारताना कचरतात. पण चुकीच्या पद्धतीने कळालं तर ते चुकीच्या पद्धतीने ते लोक एक्सपिरियन्स करायला जातील. ते मग काही चुकीचं घडलं तर ते लपवून ठेवणार, विच यू डोंट नो वॉट थिंग्स मे गो रॉंग इन एनी वे. तर फॉर दॅट आय थिंक फॅमिली शुड बी व्हेरी ओपन अँड प्रोटेक्टिव्ह ॲट द सेम टाइम विथ द चिल्ड्रन. मुद्दा म्हणून कसं शास्त्रीय कारण सगळं व्यवस्थित जर समजून सांगितलं तर पुढल्याच्या अत्याचार खूप कमी होऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे मुलांमध्ये जर अवेअरनेस असेल, मुलांमध्ये, तरुण मुलांमध्ये वगैरे, तर लैंगिक शोषण वगैरे ह्या गोष्टी पण कमी होणार. तुम्हाला काय वाटतं की इंडियामध्ये सेक्स एज्युकेशनबद्दल काय चेंजेस आले पाहिजे करिक्युलममध्ये किंवा पॅरेंट्समध्ये पण, पॅरेंट्सच्या विचारांमध्ये पण? आय थिंक एक विषय असला पाहिजे तो. आता मला आता बऱ्याचदा असं होतं की हाऊ टू इनिशिएट दॅट कॉन्व्हर्सेशन. तर मी काय केलं, माझ्या मुलीला तिच्या लास्ट इयरच्या बद्दल आय गेव हर अ गिफ्ट, व्हॉट माय बॉडी सेज. तर शी गॉट टू नो मेनी थिंग्स. आता त्याच्यामध्येच तिला द्यायच्या आधी मी आय जस्ट वेंट थ्रू द बुक. तर त्याच्यामध्ये होतं की ह्या एजमध्ये तुम्हाला इन्फॅच्युएशन होतं, यू स्टार्ट फिलिंग अट्रॅक्शन अबाउट द ऑपोजिट सेक्स. तर आधीमध्ये मी तिला चिडवते पण की काय गं, कोण आवडतं का, म्हणजे तिला ती भीती नाही राहिली पाहिजे. उद्या ती कुठल्या चुकीच्या मार्गी नाही गेली पाहिजे. शी शुड नो की आय कॅन टॉक टू माय पेरेंट्स व्हेरी ओपनली. आय हॅव दॅट फ्रीडम टू टॉक टू देम. घरी एवढे लाईक बोललं जात नाही आणि स्कूलमध्येच आता देर आर चॅप्टर्स ऑल्सो इन सायन्स आणि रिलेटेड टू रिप्रोडक्शन वगैरे. त्याच्यातच एक असं शुड बी अ paragraph where this should not be kept a taboo or anything like that. And also ते स्वतः टीचर्सने पण इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे की वॉट एव्हर यू सी ऑन TV इज नॉट द लाईफ. म्हणजे त्याच्या बाहेर जग आहे. शाळेंमध्ये पण एक सब्जेक्ट आहे ना रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बद्दल, त्यामुळे ते कळतात मुलांना बरोबर. आणि पिढी जास्त हुशार आहे, त्याच्यामुळे त्यांना सांगायची काहीच गरज नाही आहे. मोबाईल आपण बंद केलं पाहिजे होतं. त्यांच्या असं पुस्तकं द्या, पुस्तकं देत नाही. आता पुस्तक हा वाचन संस्कृती लयाला गेली आहे.
त्यामुळे खरं म्हणजे मोबाईल द्या तर मग सर्टन म्हणजे एक 4थी पास झाल्यानंतर द्या. पण आता लहान मुलं जन्माला आलं त्यांना मोबाईल दाखवतात. हे आपलं पण आणि आपण प्रत्येक वेळी ते शेअर करत चाललो ना यूट्यूबवर म्हणून आणि कुठलं लहान मुलाचं, आणि हे पहिल्यांदा बंद करा. बरोबर. आजकाल जे इंटरनेटचं एक्सपोजर एवढं वाढलं आहे ते डेंजरस पण तेवढंच आहे आणि तेवढंच सोशल मीडिया ओपन करा, जी काय तुम्ही सिरीज बघताय सगळं एकदम ओपनली आणि काही ह्याच्यात तर एकदम ग्रोसली दाखवलं गेलेलं असतं. त्याच्यामुळे किती तुम्ही लपवणार मुलांपासून. त्याच्यामुळे त्यांना ते कळायच्या ऐवजी आपणच आधी थोडीशी माहिती दिली, चांगल्या पद्धतीने त्यांना सांगितलं की घाण हे नाही सांगायचं त्यांना की दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. ओनली थिंग यू हॅव टू टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. चुकीच्या मार्गाने नाही गेलं पाहिजे, हे आपणच सांगितलं पाहिजे. आपल्या जनरेशनने पॉनचं हे घेतलं की पॉन म्हणजे सेक्स एज्युकेशन आहे. गोष्ट वेगळी आहे. पण ही गोष्ट नाहीच बघायलाच नाही पाहिजे आत्ताच्या टीनेजर्सने किंवा आपल्या जनरेशनमध्ये. ही वेगळी गोष्ट आहे. आता तुला कधी पकडलं गेलंय का पॉन बघताना? नाही गरज नाही पडली कधी. रोज पकडलं गेलं? रस पकडलाय पप्पाने. तुझा काय फनी किस्सा आहे का असं? नाही फनी किस्सा असं नाही. मी सांगतो ना. ओके सांग. मी सांगतो ना. कॉन्टेंट इकडून मिळणार आहे आज. पुढचा आला, पुढच्या खोलीत पकडलेलं पप्पाने. हा आता लक्षात येतंय. हा ते करताना पकडलेलं आता लक्षात येते त्याला. पण मग जेव्हा पकडलेलं पप्पांनी तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती? हा काय बोललेत नाही त्यानंतर, बोलणंच नाही बंद झालं आमचं. अच्छा. महिनाभर बोललेत नव्हते त्याच्यानंतर. ओके. काही ऐकत नाही तुम्हाला, काही ऐकत नाही. म्हणजे मी कधी पॉनही बघितलेला नव्हता. हे मी पॉन माझ्या नवऱ्याबरोबर बघितले इनफॅक्ट फर्स्ट टाइम. ओके म्हणजे हा तर विषयच नाही की फर्स्ट टाइम कधी पॉन बघितली. ओके. नाही म्हणजे मी सांगते, म्हणजे मला अज्ञान होते, मला माहीतच नव्हतं. त्या वयामध्ये आम्ही ज्या वयात त्या वयात होतो तेव्हा वी वर अनअवेअर ऑफ एव्हरीथिंग. आजची मुलं पूर्ण तयार आहेत त्या सगळ्या गोष्टीला, त्याच्यामुळे असा इश्यू नाही आहे आता. पीपल थिंक लाईक सेक्स इज अ बॅड थिंग, बट लाईक यु नो आपण त्याच्यामुळेच इथे आहोत. सो लाईक पीपल जस्ट डोंट अंडरस्टँड दॅट. बी प्रॅक्टिकल. या इंडियामध्ये पॉन बॅन झालं पाहिजे का नाही? आता काही गेम्स बॅन होतात तर तरी मुलं खेळतातच आहेत ना. मग जरी पॉन बॅन केलं तरी कुठून तरी काहीतरी डार्क वेब मधून कुठून तरी काहीतरी येणारच नाही, मग त्याच्यासाठी क्रेविंग जास्त राहणार. जी गोष्ट बॅन होते ना ती जास्त सर्च केली जाते की वाय इट हॅज बीन बॅन. आणि जसं मी सांगितलं की सोशल मीडिया इज द मेन कल्प्रिट, बाकी काही नाही. Porn is something many people watch in India. So त्याच्यामुळे it has become like an untouchable topic. So when girls have periods, people feel that it's another untouchable topic which you cannot do. But people ना हे कळत नाही की it's not something that people should be ashamed of. इट इज नॅचरल. It's natural. Like nobody can control it. मग तेव्हा पुस्तकं वगैरे तुम्ही कधी बघितली आहेत का ती? हो तर खोटं कशाला, ते कुठलंय त्या वयात होतच ना, चोरून वाचायचं आपण. अच्छा, मग ती पुस्तकं कधी पकडली आहे का घरच्यांनी तुमच्या? नाही माझी चोरी पकडली गेली नाही. काकाची चोरी पकडली गेली नाही. व्हेरी गुड. थँक्यू. चोरी पकडली नाही म्हणजे असं नाही, मी बरोबर जंगलात जाऊन वाचायचं, घरी कधी वाचला नाही. मेनली लड़के पॉर्न कंज्यूम करते हैं, लड़कियां ज़्यादातर नहीं करते हैं. लड़कियों को थोड़ा लेट पता चलता है इसीलिए. बट लाइक मेरे को पता लग गया था बिकॉज आई एम साइंस स्टूडेंट, तो लाइक 11-12 को थोड़ा इन्फो मिल गया था. एंड लाइक उसके बाद तो ऑब्वियसली दोस्त लोग हैं वो तो बता ही देते हैं. क्या हमारे टाइम में बहुत मुश्किल था, मतलब ऐसा आसान नहीं था कि मोबाइल से देखना. तभी CD का ज़माना था, तो मतलब इट वॉज नॉट दैट इजीली एक्सेसिबल जैसा आज होता है. नाही पॉन बॅन असं नाही आलं पाहिजे, माझं मत आहे असं. पण ज्यांना एन्जॉय करायला, ज्यांना भेटत नाही, ॲटलिस्ट त्यांना मास्टरबेट करायला किंवा सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी ॲटलिस्ट ते पाहिजे एका पॉईंटपर्यंत. कारण ते भरपूर प्रमाणात वाढलं की त्रास त्याला पण होणार आहे, बाकीच्या घरातले त्रास होणारच आहे. एवढी जास्त मास्टरबेट करायला त्रास होतोच. म्हणून मी एका पॉईंटपर्यंत ठीक आहे, बॅन असं काय बोलू नाही शकत मी. कारण आपल्याकडे भरपूर पोरं असे आहेत जे बघतात, डेली बेसिसवर बघतात, म्हणून जास्त काय बोलू नाही शकत. तूच आहेस. मी आहे मला बघून वाटतं जातो जरा. तर मित्रांनो आजचा आपला विषय होता कशाला विस्पर करायचा होता, सेक्स एज्युकेशन. आणि सेक्स एज्युकेशनबद्दल बऱ्याच जणांचे असे वेगवेगळे ओपिनियन मिळाले. काही जण लाजले, काही जणांनी एकदम छातीठोकपणे आपली काही मतं मांडली गेली. बऱ्याच जणांचा असा दृष्टिकोन होता की सेक्स एज्युकेशन देणं हे खूप जास्त गरजेचं आहे, कारण की त्यामुळे मुलांमध्ये जागरूकता निर्माण होते. आणि काही लोकांचं असं मत होतं की सेक्स एज्युकेशन हे योग्य त्या वयात योग्य त्या वेळेतच दिलं गेलं पाहिजे.
शेवटी महत्त्वाची गोष्ट काय की कोणताही विषय लपवण्यापेक्षा त्याबद्दल योग्य ती माहिती देणं खूप जास्त गरजेचं आहे. पण ही माहिती जागरूकपणे आणि संवेदनशीलतेने हाताळली गेली पाहिजे. सेक्स एज्युकेशनबद्दल तुमचं काय मत आहे? ही गोष्ट शाळेने हाताळली गेली पाहिजे का पालकांकडनंच या गोष्टीसाठी एक अवेअरनेस निर्माण केला गेला पाहिजे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा जर तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर क्रिएटिव्ह क्रांतीच्या या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.